पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता इथे भगवंत सांगतात की जिये नावगा प्रकृती जे द्विविधा सांगितली तुझ प्रती। 7व्या अध्यायामध्ये मी तुला सांगितलंय की ही प्रकृती द्विविधा आहे, 2 प्रकारची आहे। एक ही अष्टधा भेद व्यक्ती, एक अष्टधा प्रकृती आहे असं सांगितलं तुला मी। आणि ती अष्टधा प्रकृती कसं सांगते की ती भेदाला व्यक्त करणारी आहे। म्हणजे 5 महाभूत, पंचमहाभूत आणि सत्व रज तम हे 3 गुण असं मिळून प्रकृती अष्टधा झाली। ही एक अभिव्यक्तीला येणारी प्रकृती सांगितली आणि त्यातली दुजी जीवरूपा आणि दुसरी जीवांच्या रूपाने सर्व ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यात आहे। तो जीव सुप्त रूपाने, जीव म्हणजे चैतन्य। आता ह्या लाकडात सुद्धा चैतन्य आहेच। ते जे चैतन्य आहे ते फक्त आपल्यासारखं कार्यकारी नाही आहे। तसं असतं तर सोपं होतं। बसल्या जागेवरून सांगितलं असतं जरा स्टूल इकडे पाहिजे की त्या टेबलाला म्हटलं टेबल नंबर 1 चला इकडे या, आपण त्याला नाव ठेवलं की झालं की तो तुरुतुरु चालत आपल्यापर्यंत येईल। कारण त्याचं चैतन्य जागृत राहिले म्हणून त्याला हलता येतंय। रोबो बनवतो आपण आणि त्या रोबोमध्ये इतकी सगळी फंक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला चालवायला काय जे एनर्जी देणार आहे आम्ही, ती एनर्जी त्याच्यामध्ये घातली की ती शक्ती त्याला चालवते। आता ह्याला चालवायला शक्ती घातली हे पण चालतं। आता देवळांच्या मध्ये आपण इकडची तिकडची उदाहरणं देवळातलं घेऊ की देवळामध्ये ते नगारे लावलेले असतात। आपल्या इकडे जरा कमी आहे पद्धत, पण साऊथमध्ये त्यांच्या आरतीला आवश्यक असणारा जो ताल आहे तो ताल बरोबर नगाऱ्यावर बसवलेला असतो आणि फक्त इलेक्ट्रिकचं बटन ऑन केलं की ते सगळे पडघम बिडघम वाजायला लागतात आणि ते सगळे इलेक्ट्रिसिटीच्या साह्याने, म्हणजे काय झालं, लाकूडच चालायला लागलं। लाकूड आपल्याच हात। आणि आपण स्वामीनारायणांच्या मंदिरांमध्ये पण हे खेळ बघितलेले। कोण खेळ करतं? ती शक्ती। मग इथे करत नाही का? करते, पण ह्या टेबलात तिने तो खेळ तिचा व्यक्त केला नाही, व्यक्ततेला आणला नाहीये। म्हणून त्यांनी 2 भाग का केले? ही अष्टधा प्रकृती जी आहे ती व्यक्त करणारी आहे, पण तिच्याकडे चैतन्य नाही आहे, तिच्याकडे चेतना नाही आहे, ती नुसतं व्यक्त करते। आणि हा जो जीव आहे हा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळ्या प्रमाणामध्ये सशक्त सबल असा घातलाय की कुणाचा सुप्त आहे, कुणाचा जागृत आहे, कुणाचा थोडा सुप्त आहे, कुणाचा अधिक सुप्त आहे, कुणाचा अधिक जागृत आहे, कुणाचा त्याहून अधिक जागृत आहे। म्हणजे आपण पाहिलं तर कुत्रीच आहेत, पण कुत्री तयार केली त्याच्यातले हा कुत्रा 4000 प्रकारचे वेगळे वेगळे वास ओळखतो। म्हणजे केवढी त्याचं सामर्थ्य आहे। त्याच्या जीवाच्या ठिकाणी त्या प्रकृतीला केवढे सामर्थ्य देऊन ठेवलंय।
त्या जीवाला. म्हणजे तो जीव भिन्न आहे. त्या जीवाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य केवळ प्रकृतीवर अवलंबून आहे नाही. ती चेतना त्याला त्या प्रकारे उद्दीपित करू शकते. हा एक सगळा खेळ जो आहे वेगळा वेगळा, तो त्या प्रकृती. जीव का म्हटलं? पुन्हा प्रश्न आला ना आपल्याला की ह्या कुत्र्याला 4000 वास दिले म्हणजे या जीवाला काय केलं? या जीवाला उपाधी आहे, ही आपण विसरायची नाही. जीवाच्या वरती उपाधी कशाची आहे? चित्ताची. त्या कुत्र्याला काय जाणता येतं? त्याला आपल्या मालकाचं ठिकाणी जी प्रामाणिकपणा आहे तो कधी सोडत नाही. त्याचा जीव गेला तरी सुद्धा त्याचं प्रामाणिकपण जात नाही. त्याला भूक लागलेली कळते, त्याला झोपायचं विश्रांती घ्यायचं कळतं, त्याला संरक्षण करायचं कळतं, त्याला आवड कळते. हे काय आहे? म्हणजे त्या चैतन्यावरती आवरणच आहे ना. ते कशाचं आहे? चित्ताचं. पण त्याच्या चित्ताला आमच्या चित्ता इतकं गुंतागुंतीचं केलेलं नाही. आमचं चित्त कसं आहे? भयंकर कॉम्प्लिकेटेड आहे, भयंकर गुंतागुंतीचं. त्याचं चित्त नाही आहे, पण चित्त आहे. म्हणून त्यांनी भाग का केले दोन? जीव वेगळा आणि अष्टधा प्रकृती वेगळी. कारण अष्टधा प्रकृती ही पूर्णपणे जड आहे. पंचमहाभूत आणि त्रिगुण पूर्णपणे जड आहेत. कारण ते फक्त प्रकृतीच्या शक्तीच्या खाली ती नियंत्रणात आणतीये आणि त्यांना ती निर्माण करतीये. त्यांना चेतना ती देत नाही, ती फक्त निर्माण करतीये. आणि जीव का वेगळा ठेवला? तिने लाकूड तयार केलं. त्या लाकडाच्या मध्ये सुद्धा किंवा त्या वृक्षामध्ये त्या त्या स्तरावरती त्या जीवाचे प्रकार आहेत. एक एवढासा अंकुर आहे. तो जीव किती वेगळ्या प्रकारे धडपडतोय. कोण धडपडतंय त्याच्यामधलं? ते चित्त धडपडतंय. का धडपडतंय? त्या चैतन्याला जगवण्याकरता धडपड त्याच्याकरता आहे. म्हणाले पृथ्वीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. म्हणाले पृथ्वी ही आम्हाला कठीण आहे वाटते. माऊलींची ओवी आहे ना, त्यात ते म्हणतात की आम्हाला पृथ्वी दगडाधोंड्याची बनली आहे असं वाटतं. पण नाही हो म्हणाले, त्याच्या आतमध्ये असणारा राजगिऱ्यासारखा, तिळासारखा, खसखशीसारखा दाणा किंवा बीज जेव्हा पेरलंय आणि वर माती पसरून दिली आहे, आता ते उगवायला लागलं की त्या एवढ्या मातीतून ते बरोबर बाहेर येतं. म्हणजे पृथ्वी माता ही कठोर आहे म्हणता येईल का? म्हणाले की पृथ्वीचे मार्दव, ती किती मार्दवशील आहे, सांगे कोंभाची लवलव. म्हणाले तो अंकुर जसा वर येत राहतो तसं कळतं. अंकुर स्थितीमध्ये असणारं त्याचा जीवभाव आणि पुढे वृक्ष होतानाचा त्या जीवाचं सामर्थ्य कसं बदलत जातं, टिकवायला जातं, त्याला सांभाळायला जातं, ते त्याचं चित्तच आहे. आता कितीतरी वेळा झाडांना जेव्हा तोडलं जातं तेव्हा त्या झाडातून ते रस गळत राहतं. असं लोक म्हणतात की त्याला जाणीव आहे. त्या जाणीवेतून त्याचे ते अश्रू आहेत, त्याचं ते दुःख आहे. आता पुष्कळ चांगलं केलं आहे गव्हर्नमेंटनी. आवश्यकता असल्याशिवाय झाडं तोडूच नका. म्हणजे त्या झाडांना जेव्हा मारलं जातं, झाड त्याच्या निसर्गाने वठत गेलं तर ठीक आहे. पण आता झाड वठलं, आता त्याच्यात सुद्धा आमची, आता खरं तो आपला विषय नाही, त्यात सुद्धा आमची मखलाशी काय आहे बघा, की सगळ्या झाडांना तोडू नका म्हणतात. पण फॉरेस्ट खात्यामध्ये जेव्हा माणसाला लाकूड लागतं तेव्हा सागाची जंगलं 7 वर्षांनी कापायची परवानगी आहे. मग सागाला कापा, व्यवसाय आहे. सागाला कापा कारण माणसाची आवश्यकता आहे. आपण अमेरिकेमध्ये पाहिलं तर आपल्याला कळतं एवढं जंगल वाढवतात आणि सगळं लाकडावर करतात. घरं लाकडाची, त्यांचे प्लॅटफॉर्म लाकडाचे, त्यांचे मजले लाकडाचे, कुठे फारसं हे वापरत नाहीत. बहुतेक ठिकाणच्या सगळ्या वस्त्या लाकडावर म्हणजे काय की शेवटी झाडाला वाढवायचं, त्या झाडाला कापायचं, करायचं असेल तर सीझन करायचं आणि घरं बनवायची. नाही तर काय त्याचं बनवत असतील ते फळ्या बनवताना त्याच्याकरता जी प्रोसेस असेल ती. पण इथे
आपल्याला सांगायचं म्हणजे ते सांगतात, अर्जुना हे लक्षात घे. काय लक्षात घे? ही अष्टधा प्रकृती जड आहे. ही प्रकृती, ही 5 महाभूत आणि 3 गुण हे देते, याच्या माध्यमातून ती सगळं निर्माण करते. हे निर्माण करण्याकरता कोण कार्यकारी आहे? त्या प्रकृतीची शक्ती. तिच्याकडे शक्ती आहे, पण तिची शक्ती हे सगळं निर्माण करील का? नाही. त्याच्यापासून मी वेगळं काय ठेवलंय? तो जीव. तो जो जीव आहे तो त्याच्याशी एकरूप झाला म्हणजेच ते उभं राहणार. नाही तर त्याला जिवंतपण येणार नाही, ते कार्यकारी होणार नाही. ते जसं वापरायचं आहे तसं सुद्धा ते वापरता येणार नाही. कारण त्या सगळ्या ठिकाणी इथे काय आहे? हे टेबल आहे. समजा हे टेबल आपण लाकडाचं आहे असं म्हणून नाही आहे, त्याच्याकरता हे वापरलेलं आहे, प्लाय वापरला आहे बहुतेक. तर ते जे काही बनवलं आहे त्यात लाकडाचा जो भाग घेतला आहे, भुसा काय जे घातलं असेल ते सगळं मिळून जे प्रेस केलं असेल, ते जे काही निर्माण झालं आहे, ते निर्माण ज्याच्यामुळे झालं ते निर्माण होणं प्रकृतीचं सामर्थ्य नाही आहे. ते निर्माण होऊन त्या स्थितीत राहणं हे चैतन्याचं सामर्थ्य. म्हणजे यांनी एकमेकांना पकडावं आणि हे पक्क राहावं आणि वर्षानुवर्ष पक्क राहावं, हे त्याचं सामर्थ्य. प्रकृती घडवते. पण आता इथं काय आहे? मग इथे आम्हाला दाखवा बरं कुठे आहे चेतना. आता परमात्मा सांगतात इथे चेतना कुठे आहे? अधिष्ठान. इथे चेतना फक्त आधार आहे. अधिष्ठान हे सगळं जे जड आहे, या सगळ्या जडाच्या मागे चेतना ही फक्त अधिष्ठान रूपाने होती, बाकी काही नाही. म्हणजे मी आपल्याला सांगितलं की नाही माहीत नाही, पण आमच्या उत्तर काशीला जेव्हा 2-3 वर्षापूर्वी आत्ताचा जो पूर आला, 3-4 वर्षापूर्वी जे केदारनाथला झालं, मग खाली सगळीकडे पूर होता, तर ज्या खोल्यांचं मी मगाशी वर्णन केलं त्या खोल्या आमच्या ज्या आहेत, तर आता तिथे माहिती नाही खाली काय फाउंडेशन, किती खोल घेतलं आहे काय नाही. अगदी नदीच्या किनाऱ्यावरचे सगळे ही घरं म्हणजे त्या आश्रमातले बांधलेल्या खोल्या. तर पाऊस आल्यानंतर जे आपण कायम पाहिलं आहे टी व्हीवरती चित्र, की ते एक देऊळ आहे छोटंसं आणि ते असं उन्मळून खाली पडतं आहे, गंगेत पडतं आहे आणि ती गंगा तितकी वर आली आहे. हे जे चित्र आहे ते आमच्या कैलासाश्रमातलं आहे. आमच्या कैलासाश्रमात तशा 2 देवळे आहेत समोर त्या प्रवाहाच्या इथे, आणि त्यातली ती उन्मळून ती देवळी खाली पडली त्या पाण्यामध्ये. कारण पाणी खूप तिथपर्यंत आलं, कारण ते तसं अंतर आत्ता पाहिलं तर कळेल ते की खूप मोठं अंतर होतं ते. तर तेवढ्या अंतर गंगेला पूरच एवढा आला की ते इतकं पाणी वर आलं, त्याच्याबरोबर ते सगळं उन्मळून त्यातली एक देवळी राहिली आहे, एक देवळी पडली आहे. तर जी खोली आप्पांची होती, जी खोली आमची होती, ते वरून असा प्रवाह येतो, मग उतरायला तिथे जिना आहे, पण वरच्या रस्त्यावरचं पाणी तिथून खाली येऊ थेट त्या खोलीला पाणी आहे. मग कधी आम्ही तिथे असलो तर केव्हाही जास्त पाऊस झाला तर रत्नागिरीत वगैरे जसं जमिनीला उकळी फुटल्यासारखं पाणी येतं, तसं तिथे गुडघाभर पाणी आपल्या घरात होतं. इतकं पाणी खालून येतं, इतकी गंगा खालून वर येते आणि सगळं पाणी काढणं खूप एक त्रासदायक प्रकार होतो. पण ते सगळं बाजूला ठेवा, कारण असं आहे की ते त्यावेळी कुठून पाणी येतं, त्याला काय सोर्सेस आहेत, ते बांधकाम किती ह्याचं आहे. पण आत्ता हे जेव्हा घडलं तेव्हा जे आमची जे खोल्या आहेत त्या खोल्याच्या खोल्या वर आल्या आणि त्याच्या खाली पाणी पडल्या नाहीत, काही नाही. तर म्हणजे खालच्या प्लॅटफॉर्म सहित ती जी बांधलेले जो फाउंडेशन आहे त्या स्लॅब, काय जी स्लॅब घातली असेल, दगडांचं केलं असेल माहीत नाही मला काय, ते सगळं वर उचललं आणि नंतर जेव्हा पाणीचा निचरा झाला तेव्हा ते सगळं खाली बसलं. त्याची हेच नाही झाली, नुकसानच नाही झालं. पण नंतर आता त्याचं आतमध्ये पाणी शिरल्यामुळे पुष्कळ काही डागडुजी करावी लागली, म्हणजे आतलं सगळं साफसफाई वगैरे, भिंतींचं शेवाळं, घाण, असं बरंच काही. आणि मग आता त्यांनी ते फाउंडेशन, हे काय आहे हे, म्हणजे मला असं वाटलं की तिथे भगवंत कशाला अधिष्ठान असतो याचा अर्थ तिथं कळतो. तो फक्त अधिष्ठान रूप आहे आणि ते आपलं उचललंय, घरच्या घर उचललंय पाण्यावर आणि पाणी तोलतंय त्याला त्या खालच्या प्लॅटफॉर्म सहित. बरं, वरच्या काही लहान खोल्या नाहीत, सगळी एक बाजू जी पट्टी आहे
त्यात जवळजवळ 10 ते 12 खोल्या आहेत. त्या 10 ते 12 खोल्या अशा नुसत्यावर उचलल्या गेल्या आणि त्याच्या खाली पाणी आणि त्या पुन्हा खाली बसल्या. ते पाणी गेल्यावर जिथं होतं तिथं इतक्या वर आल्या, पडलं झडलं पुष्कळ काही काही झालं. पण आपल्याला सांगायचं म्हणजे हे अधिष्ठान आहे की ह्याला तोललं कुणी, तर भगवंत म्हणतो तो वॉटर कॉलम आहे. आता खाली वॉटर कॉलमच तयार झाला ना त्या गंगेचा, तर त्या पाण्याच्या त्या स्तंभाने त्याला इतका अपथ्रस्ट फोर्स दिला की ते उभं राहिलं. म्हणजे भगवंत सांगतो की हे खेळ प्रकृतीचे आहेत, समजू नका. म्हणजे प्रकृती निर्माण करते काय, कशाने निर्माण करते? अष्टधा. ती फक्त ह्या 8 निर्माण करते. पण त्याच्यापासून हे जे जीवचैतन्य आहे ते मी वेगळं का ठेवलं आहे, त्याचं कारण ते पुढे सांगतातच आपल्याला. की लहान बालक आहे, जन्माला आलेलं आहे, काय करू शकतं काही कळत नाही, नजर स्थिर नाही, त्याची मान स्थिर नाही, त्याच्या हातापायात अजून दम नाही. आपलं तिथल्या तिथे हालचाल करून ते शरीर मोकळं करत असतो आणि त्याला जी जाणीव असेल ती किरकोळ असते. तर त्यावेळी त्या जीवचैतन्याचं काय असतं? जीवचैतन्य तेच असतं, पण त्याच्या भोवतीचं जे चित्ताचं आवरण असतं ते तेवढं कार्यकारी झालेलं नसतं. मूल 2 वर्षाचं, मूल 4 वर्षाचं, मूल 10 वर्षाचं, मूल वाढत जातं आणि वाढत्या वयाबरोबर काय होतं, त्याच्या ठिकाणी होत जाणारे जे देहातले बदल आहेत, देह वाढत जातो. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर पुढे घेताना दृष्टांत घेतलाय वयस्काळी, म्हणजे मुलींच्या पौगंडावस्थेमध्ये, त्यानंतर त्या मुलांच्या वाढत्या वयामध्ये, या सगळ्या वयामध्ये होणारे जे बदल आहेत, हे बदल कोण घडवतो? त्यांनी सांगितलं हे बदल प्रकृती घडवते का हे बदल परमात्मा घडवतो? ते म्हणाले की ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतात, पण ह्या सगळ्या गोष्टी घडवण्यामध्ये अनुस्यूत असणारा, म्हणजे अखंड असणारा मी आहे, म्हणून हे सगळं घडत जातं. म्हणजे त्यांना इथे समजावून आम्हाला सांगायचं आहे की जे माझं स्वरूप आहे ते लक्षात ठेवा. की सगळा काळ, आता यातनं मुलं मॅच्युअर झाली, तरुण झाली, मुलं तरुण झाली, त्याचे प्रौढ झाली, प्रौढाचे ते वयस्क झाले, वयस्कचे अतिवृद्ध झाले. या सगळ्या अवस्था आहेत. या सर्व अवस्था कोणाला आहेत? अष्टधा प्रकृतीला. या मला नाही आहेत, त्याच्यामध्ये मी आहे. आणि मला वेढलाय कुणी? त्या जीवचैतन्याला वेढलाय त्या चित्ताने. चित्त खेळवतोय त्या जीवचैतन्याला, असं कर तसं कर तसं कर, त्याला जे पाहिजे आहे ते करून घेतो. पण ही अष्टधा प्रकृती ज्या देहाला निर्माण करते आणि त्या देहामध्ये होत जाणारी जी स्थित्यंतर आहेत, म्हणजे प्रकृतीची जी स्थित्यंतरं आहेत, त्या प्रकृतीच्या स्थित्यंतरामध्ये सतत अनुस्यूत असणारं एक अखंड तत्व म्हणजे मी आहे. आणि त्या तत्वाचं चेतन स्वरूप कुणाच्या जवळ आहे? आमच्याच जवळ आहे. तो आमच्याच मध्ये, तो आहेच आमच्या जवळ. म्हणजे भगवंत सांगतो की ह्याच्यात बदलत जाणारं काय आहे? तो अर्जुनाला सांगतो, अर्जुना तो देह सुद्धा आता पडून जाईल. अति जर्जर झाला, अति जीर्ण झाला, अति जरा जर्जर झाला की तो पडून जाईल. तो देह पडला तरी कोण शिल्लक राहील? त्याच्या आतलं चैतन्य शिल्लकच आहे. म्हणजे म्हणाले तो जो राहणारा आहे तो तू समजून घे, याच्याकरता मी हा विषय समजावतो. आणि म्हणून त्यांचं आता इथे पुढे म्हणणं असं आहे की हा प्रकृती विखो आघवा, तुवा मागा परिसिले असे पांडवा, म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती. तरी पण आपण थोडासा घेतला. त्यांनी सांगितलं, अरे ह्या प्रकृतीच्या विषयी मी तुला मागे सविस्तर सांगितलं आहे, आता पुन्हा त्याच विषयावरती काय बोलायचं आहे? आपण काही बोलायला नको, पण आपला संदर्भ पुढे न्यायला आपण थोडा वेळ त्या प्रकृतीशी घुटमळलो. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाचा अंती, सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. आमची स्थिती पण सांगून टाकली आहे. भगवंतानी काही तिथे आडपडदा ठेवला नाही. ते म्हणाले कल्पाचा अंत झाला. कल्पाचा अंत झाल्यानंतर हे भूत मात्र कुठे जाऊन राहणार आहेत? प्रकृतीच्या ठिकाणी. कोणत्या स्वरूपात राहणार आहेत? अव्यक्त.
व्यक्तता तिथे असणार नाही. अव्यक्त रूपात काय काय असेल ना आमचं कर्तृत्व सगळं, आमचा जीव, त्या जीवाभोवती आमची अविद्या, अविद्येच्या बरोबर कर्म आणि कर्माबरोबर अर्जित ज्ञान. काय आम्ही मिळवलं. त्यामुळे मिळवायला आयुष्यामध्ये कोणताही क्षण उशीर झालेला नाही. ज्या क्षणी जिथे आहोत, आता काय आम्ही म्हातारे झाले हो, फार उशीर झाला, इकडे ह्या क्षेत्रामध्ये आम्ही फार लवकर पडायला हवं, तर कशाला. उशीर बिशीर काही होत नाही. जिथे आहे तिथून चला पुढे, कारण हा प्रवास इथं संपणारा नाहीच आहे. जिथून सुरू केलाय तिथे चालूच राहायचा, तो चालवतच ठेवायचा, त्यामुळे करत राहायचं, तो प्रवास आपला चालू राहील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कल्पाच्या अंती आम्हाला स्वरूप कोणतं येईल, अव्यक्त. म्हणजे त्या स्थितीमध्ये आम्हाला जर काही जाणीव असेल किंवा कुणाला जाणीव, जीव शेवटी असे आहेत की कोण प्रगत आहेत आणि कोण अप्रगत आहे. समजा त्यांनी आपल्या ठिकाणी पुष्कळ काही सामर्थ्य मिळवलं आहे, पण तो अव्यक्त स्थितीत त्या प्रकृतीच्या ठिकाणी गोळा होऊन राहिलेला आहे, तरी त्याला जाणीव आहे, त्याला काही करण्याचं सामर्थ्य व्यक्तावस्थेला येणार नाही, पण त्याच्या ठिकाणी त्याला काही चिंतन आहे, त्याला विचार आहे, त्याला काही समज आहे. नाही तर एखाद्याला बिचारायला यातलं काहीच साध्य झालेलं नाही आहे, तो अगदी सुप्त महानिद्रेत असल्यासारखा झोपून राहील. याला महानिद्रेत झोपावं लागणार नाही, याला काही जाणीव राहील, फक्त अभिव्यक्ती होणार नाही. त्याला असं वाटलं की ह्याला श्रीखंड म्हणतात, त्याला असं वाटलं ही गीता आहे, त्याला असं वाटलं हे माझे सद्गुरू होते, हे त्याच्या बुद्धीत येईल. पण त्यांना जाऊन मी भेटावं, डोळे भरून पाहावं, तर तो कोणताच आकार घेऊन जाऊ शकेल, कारण प्रकृतीच्या ठिकाणी सगळं अव्यक्त अवस्थेला. म्हणून त्यांनी सांगितलं जेव्हा कल्प संपतो तेव्हा सगळ्यांनाच अव्यक्त राहावं. मृत्यूनंतर राहावंच लागतं. ज्याला दीर्घकाळ काढावा लागेल त्याला अव्यक्त स्थिती आहेच. त्याला कळतं की बाबा आता आपण व्यक्ततेला येऊ शकत नाही, पण आपल्याला असं वाटतं. असं वाटण्या इतकं प्रकृतीचा आश्रय मिळणं ही सुद्धा गती चांगलीच आहे. मनुष्य तिथपर्यंत सुद्धा पोचत नाही ना. देह सोडला की तो कुठेतरी या पृथ्वीच्या कक्षेमध्ये राहतो, तिथे राहण्याचा प्रयत्न करतो. इथे नाही राहता आलं अंतरिक्षात राहायचा प्रयत्न करतो, कारण त्याला त्याचे सगळे सोयरे, आप्त, बंधू, नाती गोती ती सुटत नाहीत. त्याला असं वाटतं त्यांना पाहावं, त्याला असं वाटतं त्यांच्याकरता काहीतरी करावं. मोहात असून वाटणं आणि मोहात नसून वाटणं यात फक्त फरक आहे. मोहात असून वाटतं तेव्हा ते बिचारे फार गुंता करून पडून राहतात, आणि मोहात न राहता वाटतं तेव्हा चांगली गती मिळते. चांगल्या गतीने चांगल्या ठिकाणी थांबतात आणि चांगल्या ठिकाणावरून त्यांच्यावरतीच कृपाशीर्वाद देतात. काय करणार आहेत दुसरं? त्यांनाच त्यांच्यावरच कृपा करणार आहेत. त्यांनाच अधिकाधिक जीवन चांगलं मिळावं, त्यांचंच जीवन अधिकाधिक चांगलं जावं याकरता ते प्रयत्नशील असतात. म्हणजे त्यांच्या बाजूने ते कृपानुग्रहित असतात आणि आमच्यावरती सारखा कृपेचा वर्षाव करत राहतात. ते भले आमच्याकडे प्रकट, त्यांनी किती त्यांच्यामध्ये प्रगती झाली आहे आणि त्यांना किती सामर्थ्य प्राप्त आहे यावरतीच त्यांचं प्रकटीकरणाचं सामर्थ्य पण अवलंबून. जसं तुकाराम महाराजांची गोष्ट आपण बोलायचीच नाही, पण एक माइलस्टोन म्हणून बोलायचं आम्हाला समजण्याच्या दृष्टीने. त्यांची स्थिती माइलस्टोन नाहीच आहे, ते तिथंच पोचलेले आहेत. पण त्यांच्या मुलीला वाटलं ना की माझ्या वडिलांची भेट व्हावी. वडिलांचा अंतकाळ मला वडिलांनी सांगितला नाही. माझ्या गावचा माणूस जाऊन वडिलांची खबर आणत असे, तो मला काही दिवसात भेटला नाही. मला काही कळत नाही आहे बाबांचं काय खबर आहे ती. तर एके दिवशी ती शोधायलाच बाहेर निघते की आता तो माणूस कुठे बघावा, म्हणून ती त्याला शोधायला जाते. तो घरी नसतो, निरोप ठेवून आपल्या घरी परत येते. आणि तो घरी आल्यानंतर येतो हिच्या घरी धावत धावत. ती म्हणते की कमाल आहे बाबा तुमची, कधी गेलात देहूला, जाऊन कधी आलात, मला जाताना निरोप सांगितला नाहीत, वडिलांच्या करता काही घेऊन गेला नाहीत, आल्यावर मला वडिलांची खबरबात दिली नाहीत. तो म्हणाला बाई काय सांगू तुला, 3-4 महिने झाले. तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं त्यांनी, ते वैकुंठाला निघून गेले. ती म्हणाली मला न सांगता बाबा कसे गेले.
मला न सांगता त्यांनी जायचंच नाही, ते जाणारच नाही, त्यांची एवढी लाडकी मुलगी मी, मला न सांगता कसे गेले. मोठं तिच्या मनाला लागलं. रात्र झाली, ती दारात, सासूरवाशी मुलगी आहे, काय घरात जे काही कामं धामं दिवसभराची सगळी उरकली, तिच्या जबाबदाऱ्या संपल्या आणि संध्याकाळी आपल्या घराच्या मोठ्या दारातच येऊन बसली. आणि तिथे म्हणाली, बाबा तुम्ही मला भेटले पाहिजे होते, तुम्ही असे मला न भेटता कसे निघून गेला, तुम्हाला काही वाटलं नाही, मुलीची आठवण झाली नाही. आणि तिथे 12 साडेबारा उठायला तयार नाही, घरच्यांनी उठ म्हटलं, ऐकायला तयार नाही, बसून राहील. शेवटी घरच्यांनी 12 वाजल्यानंतर दार बंद करून घेतलं, दाराशी आपली पाठ लावून दाराला बसून राहिली, रडत बसली तिथे बिचारी. आणि रात्री केव्हा तरी दारावर थाप पडली म्हणून तिने दार उघडलं. दारात तुकाराम महाराज उभे, आणि जसे देहात होते तसं दर्शन तुकाराम महाराजांनी त्यांच्या लेकीला दिलं. ती म्हणाली, बाबा तुम्ही मला न सांगता निघून गेलात, असे कसे निघून गेलात. ते काही बोलले नाही. ते म्हणाले, हे बघ बाळ, असं पुन्हा कधी इतक्या ह्यानी मला बोलावू नकोस, कारण तू असं बोलावलंस ना की तुझ्याकरता मला माझ्या देहात यावं लागतं. ही सगळी पंचमहाभूतन ते त्रिगुण गोळा करून त्या अष्टधा प्रकृतीचा देह निर्माण करून तुझ्यासमोर आलो. मी काही माझ्या सूक्ष्म देहाने नाही आलो, तुझ्याकरता स्थूल देह घेऊन आलोय. घे माझं दर्शन. जसा मी तेव्हा होतो ना तसाच मी आत्ता आहे. तेव्हा असलेल्या देहाचं दर्शन आत्ता तू घे. आता ह्याच्यानंतर मला बोलवायचं नाही आणि मला त्रास द्यायचा नाही. हा अधिकार आहे, हा त्या लोकात गेल्यानंतर सुद्धा असलेला अधिकार आहे. तो ज्यांनी जसा मिळवला आहे तसा तो ह्याच्याशी संपर्क. आपल्याला हा संबंध कुठं न्यायचा आहे, तो एक जीव भगवंत वेगळा ठेवतो. अष्टधा प्रकृती वेगळी आहे. कुठे अष्टधा प्रकृती वेगळी आहे आणि कुठे जीवाचा प्रांत आहे, एवढंच आपल्याला समजून घे. जीवाचं साम्राज्य वेगळं आहे. जीवाच्या साम्राज्यामधले अधिकार वेगळे आहेत, सामर्थ्य वेगळं आहे. काय भगवंताला माहीत नाही का, ज्ञानेश्वरांना माहीत नाही की आम्ही 10 वेळा जरी ज्ञानेश्वरी वाचली तर काय आमचा ज्ञानेश्वरी वाचून उद्धार होणार नाही आहे, कारण आम्ही अविद्येने ग्रासलेलेच जीव आहोत. पण त्यांना माहिती आहे की ह्यांना अधिकाधिक वरच्या मार्गावर घेऊन जायचं, यांची अधिकाधिक प्रगती करायची, यांना अधिकाधिक उन्नत करायचं. एवढं घडू शकतं, एवढं नक्की घडू शकतं. पुण्याई असेल तो पुढे निघून जाईल, पण सामान्य मनुष्य कसा निघून जाईल. पूर्वजन्माची पुण्याई, या जन्माची पुण्याई, त्या पुण्याईच्या मागे तेवढी उत्कटता, सगळं असेल तर साधेल. आणि ते फार दीर्घकाळ तप आहे, ते आमच्या आयुष्यभर झालेलं असतं असं नाही. तिथे आपलं हे बोलणं येतं की भगवंता आम्ही जरा उशिरा ह्या मार्गाला लागलो, लवकर लागलो असतो तर बरं झालं असतं, लवकर लागलो असतो तर काय फायदा झाला असता. तरुण वयापासूनचं आमचं कर्म आम्ही नियोजनपूर्वक केलं असतं. पण तरुणपणी आम्हाला नियोजन नाही म्हणून आमच्या चुका होऊ शकतात. तिथे कोण उपयोगाला येतं, तिथे धर्म, तिथे संस्कार, तिथे रूढी, तिथे आचार, तिथे घरामधली वर्तणूक. आम्ही जे पाहिलं आहे ते शेवटी सगळं कुठे गोळा होतं, स्मृती संस्कार रूपाने गोळा. आणि मग तरुण वयात असलो, आम्हाला हे अध्यात्म कळत नसलं तरी मनुष्याला वेडवाकडं वागावं असं वाटतच नाही. तो म्हणतो मी या मार्गावर नव्हतो, भले ईश्वराचं नाव घेऊन केलं नसेल, पण आम्ही कधी कुणाला त्रास दिला नाही, आम्ही कधी कुणाला दुखवलं नाही, आम्ही कधी कुणाचं वाईट चिंतिलं नाही, एवढं केलं. म्हणजे सांगण्याचा हेतू एकच आहे की एक चैतन्याला स्पर्श केलेलं जे चित्त आहे, त्या चित्ताच्या माध्यमामधून हे जे जीव चैतन्य आहे, हे जीव चैतन्य काय मिळवतं, किती अधिकार मिळवतं आणि ते कसं पुढे जातं. भगवंत इथे सांगतो की प्रवास याचा आहे, या अष्टधा प्रकृतीचा नाही. हा देह बदलत जाईल. हा देह आमच्या जीवनात आमचाच देह, अगदी जन्माला टँक केल्यापासून तो शेवटचा श्वास सोडेपर्यंत त्या देहामध्ये सगळी स्थित्यंतर आहे. ती सगळी स्थित्यंतर अष्टधा प्रकृतीची आहेत. या जीवचैतन्याला ती स्थित्यंतरं नाही. या जीवचैतन्याला आम्ही आमचं म्हणून काय अडकलोय, अविद्या, कर्म आणि आम्ही अर्जित केलेलं ज्ञान.
कारण ती अविद्या मूलभूत आहे आणि कर्म त्याच्या संस्कारासहित स्मृतीसहित जोडलं गेलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या या सगळ्या गोष्टी म्हणजे आमची जी विद्या म्हणजे पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने संस्कार. आत्ता जे आम्ही आमच्या मनाला घडवतो, खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, हे सगळं जे शिकवत राहून आपल्या मनात द्वेष मत्सर कधी येऊ नये, उगाच फार राग आला तरी राग फार भडकपणे अभिव्यक्त करू नये, शक्यतो शांत लवकर व्हावं, हे सगळं काय आहे? हे सगळं आम्ही जे मिळवलं आहे किंवा जे मिळवायचा प्रयत्न करतोय, म्हणून जे आपण आपल्या मनाला सांगतो ना, देवा हे चुकलंय बाबा आत्ता वागताना, आता ह्याच्यातून सुधार. ह्याचा लाभ काय आहे आम्हाला? याचा लाभ आमच्या चित्तावरचा संस्कार उमटण्यात आहे. संस्कार काय उमटतो? मला राग आला, मग चुकलंच होतं, रागवायला नको नाही. माझ्या मनात काय आलं पाहिजे? नाही, ठीक आहे, चुकलं होतं, पण राग इतक्या जोरात येण्याची गरज नाही. समजावून सांगता आलं असतं, भागलं असतं तेवढ्यावर, पण नाही आम्ही भागलो. झालं, चुकलं ना, आता ठीक आहे, आता पुढच्या वेळी देवा हे असं होऊ देऊ नको. हे जे आमचं अर्जित ज्ञान आहे ना, ते इतक्या प्रकाराने अर्जित आहे. क्षणाक्षणाला आम्ही जेव्हा आमच्या ठिकाणी आम्हाला शिकवत राहतो, ते सगळे संस्कार आमच्याजवळ एकत्रित होत राहतात. ते सगळे पुढच्या जन्माला आमच्याबरोबर येतात. आणि म्हणून भगवंत म्हणतो, अर्जुना तुला पुन्हा एकदा सांगतो की ही अष्टधा प्रकृती आणि हा जीव हे दोघे कसे एकमेकांच्यापासून वेगळे आहेत, हे आता तू पक्क लक्षात ठेव, असं त्यांनी अर्जुनाला सांगितलं. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पांचा अंती, सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. हे झालं आपलं. आता त्यांचे दृष्टांत आहेत. ग्रीष्मांचा अतिरसी सबीजे तृणे जैसी, मागुती भूमीसी सुलीने होती. आता काय सांगितलं दृष्टांतानी? की उन्हाळा खूप कडक आहे, गवत आहे, त्या गवताला जिवंत राहणं सुद्धा शक्य नाही. तुम्ही पाणी दिलं तरी सुद्धा त्या इतका उन्हाचा तडका आहे की त्या आहाळांनी सुद्धा ते गवत करपून जाते, ते करपलंय. ते गवत अगदी पूर्णपणे अगदी पाचोळा चुरगळून जावा असा अगदी तो पाचोळा होऊन गेलाय त्या गवताचा. तर त्याला असलेली सबीजे तृणे जैसी, तृण म्हणजे त्याची पाती, ते सगळे पानं पण सगळी जळून गेली आहेत, ते बीज सुद्धा जळून गेले असं वाटतं. आणि ते काय होतं की ते सगळे मागुती भूमीसी. पण गंमत अशी आहे की उन्हामध्ये बीज तापून निघालं तरी बीज दग्ध होत नाही. ते पुन्हा पेरलं की ती तापलेली जमीन, पडलेलं बीज असं तरारून उठतं. आणि आपण आहाळ तयार करा, आपण अग्नी तयार करा, त्या अग्नीत बीज टाका, ते दग्ध झालं की पुन्हा उगवू शकत नाही. म्हणजे निसर्ग हा आम्हाला संपवायला बसलेला नाही आहे, हा आम्हाला नीट ठेवायला बसला आहे. फक्त आम्हीच असे आहोत की कशी प्रकृती बिघडत नाही बघू, म्हणून त्या निसर्गालाच चॅलेंज द्यायला बसलो. आता तो काय करील बिचारा. म्हणून म्हणाले त्या भूमीमध्ये लीन होतात का वर्षीय ढेंडे फिटे, तेव्हा शारदीयेचे अनुघटू फुटे, तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी. म्हणाले जेव्हा वार्षियेचे, वार्षिये म्हणजे वर्षा, वार्षियेचे ढेंडे फिटे म्हणजे त्याचं अवडंबर त्यांनी जे सगळं एकूण सगळीकडे आच्छादित करून टाकलंय. संबंध आभाळामध्ये ती सगळी जलाची ढगांची जी आवली आहे, सगळ्या ज्या रांगाच्या रांगा आहेत, त्या सगळ्या कोणी ठेवल्या आहेत? त्या ह्या वर्षा ऋतूंनी ठेवल्या आहेत. तिचा प्रभाव आहे. म्हणाले तिचा जेव्हा ढेंडे फिटे म्हणजे तिचा जोर, त्या वर्षेचा जोर जेव्हा कमी होतो, फिटे म्हणजे कमी होतो, जेव्हा शारदीयेचा अनुघटू फुटे. म्हणाले हा जो अनुघडू, घडू म्हणजे घडणे, घडणे म्हणजे क्रिया, अनुघडणे म्हणजे क्रियेला अनुसरणे, त्या घडण्याच्या क्रियेला अनुसरणे. अनुघडू फुटे म्हणजे ती क्रिया घडण्याकरता ती आता तयार झाली. उन्मुख, ज्याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये उन्मुख होणे म्हणतात, तसं आता तो शरदाचा काल आहे, तो कसा झालाय? घडण्याकरता उन्मुख झालाय. अनु म्हणजे अनुसरतोय. कशी भाषा आहे बघा, इतकी सुंदर भाषा. जेव्हा शारदीयेचा अनुघटू फुटे, घडू फुटे, हे घडणं, त्याच्या अनुसार घडणं, हे फुटलं म्हणजे आविष्काराला आलं. तेव्हा काय होतं?
तेव्हा शरद ऋतूचं आता वर्णन चाललंय. तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी. तेव्हा ही एवढी पावसाचे मेघ होते ते कुठे गेले? आमच्या इथे ते गगनातले गगनातच आटून गेले. त्याला आम्हाला कुठे माळ्यावर ठेवावं लागत नाही, त्याला आम्हाला कुठे कचऱ्यात टाकावं लागत नाही, त्या गगनातल्या त्या मेघांचं आम्हाला काही नियोजन करावं लागत नाही की चला पुढच्या वर्षी करता ठेवून द्यायचे असले तर आम्हाला कुठेतरी साठवले पाहिजेत. नाही म्हणाल. आत्ता पाऊस आणायचा आहे तर ते सगळे गोळा होतात, पावसाची परिस्थिती निर्माण करतात. आणि जेव्हा पाऊस संपतो, शरद ऋतू जवळ येतो, त्यावेळी त्या शरद ऋतूला अनुकूल असणारे जेव्हा वातावरण निर्माण होतं, त्या निर्माण झालेल्या वातावरणामध्ये ते मेघ कुठे जातात आम्हाला कळत नाही आणि शरदाचा प्रभाव तिथे उभा राहतो. आता पुढे म्हणाले, ना तरी आकाशाची एक खोपे. खोपे म्हणजे झोपडी, खोपी, कोपी, कोणी खुपी म्हणतात, कोपी म्हणतात. ना तरी आकाशाची एक खोपे, वायू निवांतुची लोपे. आकाशाच्या झोपडीमध्ये तो जो वायू आहे तो निवांत लोपलेला आहे. केव्हा? जेव्हा त्याची हालचाल नसते तेव्हा तो आहेच, तो निवांत राहिलेलाच आहे तिथे, त्या झोपडीत राहिला आहे. आपल्या घरात आपण निवांत बसलो म्हणतो, तसं आकाशामध्ये वायू निवांत बसलेला आहे. का तरंगता हारपे जळी जेवी. किंवा जेव्हा जळावरची लाटा निर्माण करणं ही स्थिती हरपलेली असते, म्हणजे लाटा निर्माण होत नसतात, त्यावेळी काय होतं? निस्तरंग जलाशय शांत दिसतो. अथवा जागिनलिये वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. किंवा म्हणाले, जेव्हा आम्ही जागे होतो, जागृतीवर येतो, तेव्हा स्वप्न मनीचे मनी मावळे. जे स्वप्न आहे ते मनात संपतं. डोळे उघडले तरी पुन्हा स्वप्न पडताय असं होत नाही. आपण म्हणतो स्वप्न पडायला झोपावं लागतं, डोळे मिटावे लागतात. त्या मिटलेल्या डोळ्यापुढे सुद्धा एक स्थिती यावी लागते, म्हणजे चित्ताची एक तरल स्थिती किंवा एक कुठेतरी एकाग्र होण्याची स्थिती. अर्धवट, कारण तो अर्धवट स्थितीत आहे, अर्धवट तरलता आहे. म्हणून तर ॲनेस्थेशिया उतरताना जेव्हा लाईट होतो माणूस, म्हणजे तो ॲनेस्थेशिया लाईट होतो, तेव्हा माणूस जेव्हा वर यायला लागतो त्या ॲनेस्थेशियामधून, तेव्हा तो पण असा असंबद्धता त्याच्या ठिकाणी निर्माण होते त्यातनं बाहेर पडताना. त्याचं कारण असं आहे, ना जागृती आहे आणि ना गाढ झोप आहे, ना स्वप्न आहे. आता गाढ, त्याला स्वप्न पडणारच नाही ॲनेस्थेशियातून बाहेर येताना, पण गाढ झोप नाही आहे. ठेवलं होतं ना आधी गाढ झोपेत, दुसरं काय ठेवतं? ॲनेस्थेशिया म्हणजे काय, गाढ झोपेतच ठेवलं होतं. पण त्या गाढ झोपेतून जसा त्या ॲनेस्थेशियातनं बाहेर यायला लागला, तसा स्वप्नस्थिती नाही आली तरी अर्धवट स्थिती आली. म्हणून अर्धवट स्थितीतले जे अनुभव आहेत ते यायला लागले त्या स्थितीत, आणि मग तो जागा होईल. म्हणून म्हणाले, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. जसे हे जिथल्या तिथे जाऊन पडतात. जलाशयावर लाटा आहेत म्हणून जलाशय सिद्ध होतो नाही, शांत सुद्धा जलाशय. म्हणाले, गवत एवढं उगवलेलं आहे, उन्हाळ्याने ते करपवलं तरी ते गवत कुठं जात नाही, ते सगळं खाली पडतं, ते बिया खाली पडतात. त्याला अनुकूल काळाला की वर येतं, ते कुठे जातं? बीज भावाला. तसे आम्ही जर या कल्पाच्या अंती उद्धरलो नाही किंवा या गतागताच्या बाहेर पडलो नाही तर काय होऊ? शांत राहू, त्या बीजभावाला राहू आणि मग नंतर बाहेर पडू. आणि तो बीजभाव शेवटी ती प्रकृती शक्ती ठरवणार आहे की ह्याला या बीजभावामध्ये कसं ठेवायचं. ते आपल्याला काय माहिती की ती ते कसं ठेवते. आणि म्हणून अथवा मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती. मग म्हणाले की कल्पाच्या सुरुवातीला मीच पुन्हा निर्माण करतो असे वदंती, असे लोक म्हणतात. किम वदंती, संस्कृतमधला शब्द तो मराठीत तसाच प्राकृतामध्ये वदंती घेतला. म्हणाले मीच निर्माण करतो असं कोण म्हणतं? लोक म्हणतात. तरी ये विषयी निवृत्ती उपपत्ती ऐक. निवृत्ती मूळची उपपत्ती आहे. उपपत्ती तर्क, कारण, त्याच्या मागची भूमिका मी काय मांडली. आता मूळची लोक काही म्हणू देत, लोक म्हणतात पुन्हा भगवंत हे जग आहे ते जन्माला घालतो. ते म्हणाले लोकांच्यात काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही, मी काय सांगतोय ते ऐक. आता म्हणाले कल्पाच्या अंती जेव्हा सगळे जीव
त्या अव्यक्त दशेला गेलेले असतात. आणि जेव्हा कल्पाच्या आधी पुढचा कल्प जेव्हा मी आता प्रकट करणार आहे किंवा त्याला सुरुवात करणार आहे कालाशी निगडीत, त्याबरोबर हे सर्व जीव जन्माला येतात, ते मीच जन्माला घालतो असं लोकांना वाटतं. पण तसं नाही आहे म्हणाले. खरं काय आहे सांगतो. प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नं वशं प्रकृतेर्वशात. आता त्यांनी सांगितलं प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, ही जी प्रकृती आहे ती स्वतःच मी तिचा अंगीकार करतो. म्हणजे आता काय केलं होतं, त्या प्रकृतीच्या ठिकाणी सगळं अव्यक्त दशेत ठेवलं होतं. विसृजामी पुनः पुन्हा, आणि काय करतो, तिचा अंगीकार करून या सगळ्यांना पुन्हा पुन्हा मी जन्माला घालतो. भूतग्राम मिमम, कोण, तर हे सगळे भूतग्राम तिथे जे पडलेत अव्यक्त दशेमध्ये, आता त्यांनाच सगळ्यांना पुन्हा जन्माला घालतो. कृत्स्नम वशम म्हणाले कसे आहेत ते प्रकृतीला पराधीन आहेत, प्रकृतीला वश आहेत, ते काहीच करू शकत नाही. त्यांना जरी वाटलं, म्हणजे मग आपल्याला काय हवं आहे, मोक्ष म्हणजे या सगळ्यातून स्वातंत्र्य हवं आहे. मोक्ष म्हणजे फक्त स्वातंत्र्य, बंधनातून बाहेर पडणे. म्हणजे आज आता आपल्याला जसं जसं व्यवहारतः सुद्धा थोडी थोडी मोकळीक मिळायला लागली की आपण म्हणतो नाही हो, पुढच्या पिढ्या आता फारच बेफाम होत आहेत, त्या आता काहीच ऐकत नाहीत. शेवटी त्यांना कशाचं तरी बंधन पाहिजे. कारण स्वतंत्रता हा जीवात्म्याचा मूळचा स्वभाव असल्यामुळे जितकी स्वातंत्र्याची उपलब्धी होईल किंवा करून घेता येईल तितका मनुष्य घेणारच. कारण त्याला स्वतंत्रता हा त्याचा मूलभूत गुणधर्म आहे. तो विकृत रूपात येतो का योग्य रूपात येतो हा भाग वेगळा, पण पूर्ण स्वातंत्र्य ही मुक्ती आहे. आणि जोपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य नाही तोपर्यंत आम्ही नियमाच्या बंधनात का राहायचं. हे जग द्वंद्वात्मक आहे. ह्या जगामध्ये जितकी, म्हणजे प्रकृतीच्या कक्षेत, हे जग म्हणजे प्रकृतीच्या कक्षेमध्ये सर्व गोष्टी द्वंद्वाशी जोडलेल्या आहेत, द्वंद्वात्मक आहेत. आणि जोपर्यंत हे जग द्वंद्वात्मक आहे तोपर्यंत स्वातंत्र्याबरोबर त्याचं द्वंद्व बंधन आहे. स्वातंत्र्याबरोबरचं जे बंधन आहे ते बंधन जर आम्ही योग्य वापरलं, योग्य प्रकाराने विचारात घेतलं तर ते बंधन कल्याणकारी आहे. आणि आम्ही जर ते योग्य प्रकाराने विचारात घेतलं नाही, त्या स्वातंत्र्याच्या नादात त्या बंधनाचं सामर्थ्य विसरलो तर ते बंधन आम्हाला नुकसानीत टाकणार. म्हणजे मोठी माणसं लहान मुलांच्या नावाने ओरडतात, त्याचं कारण काय, त्याचं कारण संयुक्तिक आहे. इथे कोणतं, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला जे वाटेल ते करू, आमच्या मनास येईल ते वागू. आता अजून आमच्याकडे आलं नाही, येईल हळूहळू, पण 18 वर्षाचे झालो की आमचे निर्णय घ्यायला आणि राहायला आम्ही घर सोडून निघून जाऊ. आता परदेशामध्ये सर्रास मुलं राहतात घर सोडून एकटी, काय निर्णय घेतात, काय वागतात, काय जीवनाचं वाटोळ होतं. तिथे किती निर्माण झालेले आहेत सिंगल पेरेंट प्रॉब्लेम्स, आणि सगळ्या अशा कुमारी माता, अनमॅरिड, डिवोर्स्ड, काय काय प्रकार आहेत की फार अवघड गोष्टी आहेत. म्हणजे तिथले, आता माझा भाचा डॉक्टर आहे, तो म्हणाला मी इतक्या हॉस्पिटल्समधनं बघतो, आमच्या इथे बायका काम करण्याकरता येतात, सगळ्यांची ट्रॅजेडी भयानक आहे, भयानक आहे. कारण काय, 18व्या वर्षी आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्ही स्वातंत्र्य म्हणून घराच्या बाहेर पडतो आहोत, आम्हाला बौद्धिक मॅच्युरिटी नाही आहे, निर्णय घेण्याची अजून क्षमता आलेली नाही आहे. अशा स्थितीमध्ये स्वातंत्र्याचा अतिरेक आम्ही करायला लागलो आणि बंधनं झुगारायला लागलो तर जे होईल ते आहे. बंधनातनं मुक्त केव्हा होणार, आम्ही सांगितलं आहे जेव्हा मोक्ष मिळेल तेव्हा, तोपर्यंत बंधन आहे. भगवंत सांगतो अरे हे सगळे जीव आहेत, कोणाच्या आज्ञेत आहेत, कोणाच्या कक्षेत आहेत, कोणाच्या बंधनात आहेत, कुणाला अधीन आहेत, प्रकृतीला. काही हातात आहे का त्याच्या, काही नाही आहे. ही प्रकृती त्याला बंधनात ठेवते. भगवंत सांगतात हे सगळं लक्षात घे. कृष्णवशम प्रकृतेर्वशात म्हणाले, हा जो आहे हे पूर्णपणे त्या प्रकृतीच्या ठिकाणी
जे वश झालेले आहेत किंवा तिच्या ठिकाणी जे बंधनात आहेत त्यांनी काय करावं म्हणाले. तरी हेची प्रकृती किरीटी म्हणाले. आता तुला सांगतो, हे बघ लक्षात घे की हीच जी प्रकृती आहे, हे अर्जुना, मी स्वकीया सहजे अधिष्ठी, ही माझी आहे. सहजे अधिष्ठी मी. आता काय काय सांगितलंय बघा. तरी हेची प्रकृती किरीटी. हे अर्जुना लक्षात घे, हीच प्रकृती की जिचं मी आत्तापर्यंत वर्णन केलं तिला मी स्वकीया म्हणजे माझ्या करणीनी, माझ्या ठिकाणी, सहजे अधिष्ठी म्हणाले. जेव्हा मी त्या माझ्या मायेचा सहज असा अंगीकार करतो, तिला मी जेव्हा सहज असं स्वीकारतो, त्या मीच माया निर्माण केली आहे, पण निर्माण केलेल्या मायेचा मी स्वीकार करतो. स्वीकार केल्यावर काय होतं. तेथ तंतू समवाय पटी जेवी विणावणी दिसे. म्हणजे विणावणी म्हणजे माग. त्या मागावरती उभे आडवे विणकरांनी काय जे डिझाईन करायचं आहे, काय ज्या प्रकारचा पोत विणायचा आहे, त्याचे ते उभे आणि आडवे धागे लावलेले. त्या उभ्या आडव्या धाग्यांच्या मध्ये आता चौकट पडतीये. म्हणजे त्याच्या कारणाने त्या मागावरती धोटा फिरला की कापड विणलं जाणार आहे. त्याच्याकरता त्यांनी समवाय कारण, ते आता जाऊ दे, आपण आता घ्यायला नको. जर असं असेलच आवडतं, न्यायदर्शनातला तो विषय आहे. आपण जेव्हा पुन्हा घेऊ हे, त्यावेळी पाहिजे असेल तर आपण त्या समवाय कारणाचा विचार करू. न्यायदर्शनाने 5 कारणं सांगितली आहेत. त्या 5 कारणातलं एक समवाय कारण आहे. तर त्या समवाय कारणाने तो जो पट आहे, तो पट जेव्हा विणला जातो तेव्हा म्हणाले काय होतं, हे तंतू त्या समवाय कारणाने विणले जातात. आता ते विणण्याकरता नियम काय लावलाय, उभा आणि आडवा धागे लावलेले आहेत ना. तर एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे वगैरे, ते सगळं काव्यात झालं. पण उभे आडवे जे धागे बांधलेले आहेत त्याच्यामुळे ती जी वीण आहे, विणावणी, तो जो माग आहे, तो माग ठरवतो तिथे जसा धागा लावलाय, किती लांब लावला, किती जवळ. राजापुरी पंच विणायचा आहे, धागा लांब लांब आहे. आणि मसराईज कापड विणायचं आहे, धागा जवळ आहे. 120 नंबरचं सूत आहे, त्या सुताला धाग्यापासून धागा लांब होता कामा नये. म्हणून आपण 100 नंबरी सूत आहे, 120 आहे, 80 आहे, आलं ना. त्याची पोत ठरतो ना त्याच्यावर. मग तिये विणावणीचेनी आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे. तोच विषय पुढे सांगितला की म्हणाले, हे बघा, उभे आडवे धागे जे आहेत ते कसे विणले जातात. त्या मागावरती जसा धागा ज्या अंतरावर लावलाय त्या अंतराप्रमाणे ती चौकट पडते. म्हणजे आम्ही किती ग्रॅमचं सिल्क आहे ते तिथं बनतं की आम्ही जर सुताला किंवा त्या सिल्कला धागा जर लांब लांब लावला तर त्याची पडणारी चौकट जी आहे ती लांब पडते. आणि अगदी जवळ लावला तर ती एकाला एक खेटून पडते. कापड नुसतं घट्ट विणीचं असतं त्याच्यामध्ये. तर म्हणाले, विणावणीचेनी आधारे लहाना चौकटिया पटत्व भरे. तर कसं कापड तयार होतं, त्या लहान लहान चौकटींनी कापड तयार होतं. तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. तशा ह्या पंचमहाभूताच्या आकारामधून ही प्रकृती हे सगळं निर्माण करते. जैसे विरजणी याचेनी संगे दूधचे आटे जो लागे. म्हणजे दुधाला विरजण लावलं की जसं दूध घट्ट व्हायला लागतं, तैसी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाची या. त्याचप्रमाणे ही स्वतः प्रकृती स्वतःच ही सगळी सृष्टी बनायला लागते. की तिला जे जे निर्माण करायचं आहे, तिला आंब्याचं झाड बनायचं आहे, ती आंब्याचं झाड बनते. तिला कडुनिंबाचं झाड बनायचं आहे, ती कडुनिंबाचं झाड बनते. ती प्रकृती स्वतः बनत जाते. बीज जळाची जवळीकल आहे आणि त्याची शाखोपशाखी होय. दुसरा दृष्टांत दिला. एक बी पडलं, त्याच्याजवळ पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये बीजांनी लगेच आकार घेतला आणि मोठा फोफावणारा वृक्ष तयार झाला. तैसे मज करणे आहे भूतांचे हे. तसं मला ह्या भूतमात्रांना निर्माण करायचं आहे. हे सगळे भूतजात आहेत, ते कसे, ते तसेच होतात. म्हणाले, आगा नगर हे राये केले. लोक काय म्हणतात की अहो हे नगर काय राजांनी सुंदर बसवलं. आता आम्ही काय म्हणतो, अहो मोदींनी किती सुधारणा केल्या.
मोदींनी किती सोयी केल्या. ठिकठिकाणी पाहिलं तर मला एकाने सांगितलं की एकदा तरी रेल्वेचा प्रवास करा. तुम्ही जर बघितलं तर रेल्वे इतकी सुधारली आहे की आपल्याला कल्पना पण येणार नाही इतकं रेल्वेचं स्वरूप पालटलं आहे. आता हे कोणी पालटलं? आपण काय म्हणतो, फार सरकार चांगलं आहे हो, सरकारने पुष्कळ सोयी केल्या हो. मला या म्हणणं या साचपण कीर आले, मला आगा नगर हे राये केले. आम्ही म्हटलं अहो हे आमचं राज्य आहे, हे आमच्या राज्यकर्त्यांनी चांगलं चालवलं आहे. तर हे जे म्हणणं आहे त्याचं वास्तवता जी आहे ती खरंच प्रत्ययाला येते. परी निरुते पाहता काय शिणले रायाचे हात. पण खरं म्हणजे मुळात पाहायला गेलो आम्ही तर काय राजांनी हातामध्ये काही शिणवण्याकरता काम करायला घेतलं? म्हणाले जेव्हा सगळे रेल्वे प्लॅटफॉर्म्स चांगले झाले तेव्हा म्हणाले फोटो करता सगळेच येतात, झाडतात, लोटतात, स्वच्छता करतात, पण ह्याचा अर्थ काही कायमची स्वच्छता सगळ्या देशाची ते थोडीच करणार आहे. त्यांनी प्रतिकात्मक करून दाखवलं. त्याला राजाला काय झालं, त्या राज्यकर्त्याला काय झालं, त्याला शिणावं लागत नाही, त्या त्या क्षेत्रातला माणूस काम करतो. तसं म्हणाले मी आहे, प्रकृती माझी आहे, मी प्रकृतीचा अंगीकार केला आहे आणि मला हे जग जर बनवायचं आहे, निर्माण करायचं आहे, तर मला काय कष्ट आहेत, मला काय करावं लागणार आहे? प्रकृती करणार आहे. पण तुम्ही म्हणणार आहात काय की मी केलं, कारण मी प्रकृतीचा अंगीकार केला. आता हे लक्षात घ्यायला लागेल. आणि मी प्रकृती अधिष्ठी ते कैसे, आणि मी प्रकृतीला अधिष्ठान देतो. आत्ता सगळं बोललो ना आपण, ते काशी उद्दर काशी, ते पाण्यावरती आलं मग त्याला अधिष्ठान, हे लाकडाचं टेबल मग त्याला अधिष्ठान, हे सगळं अधिष्ठानाच्या गप्पा मारल्या. आता ते सांगतात आता मी प्रकृती अधिष्ठी ते कैसे, मी प्रकृतीला अधिष्ठान कसं देतो बघा. म्हणाले जैसा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेशे जागृतावस्थे. ज्याप्रमाणे जो स्वप्न पाहतो तोच स्वप्नाच्या बाहेर येऊन जागृत स्थितीला येतो. हे कसं घडतं? ते काय करतं? काही स्वप्नावस्थेत धावत जातं, जागृतावस्थेत पळत येतं, ते त्याचं तेच असतं. त्यांनी आत्ता कोणाचा अंगीकार केला? स्वप्नाचा. स्वप्न टाकल्यानंतर कोणाचा अंगीकार केला? जागृतीचा. त्यामुळे तो ज्याचा अंगीकार करील तिथे तो असेल. तरी स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडूसुता. म्हणाले स्वप्नामध्ये होता आणि हा स्वप्नाच्या बाहेर पडला तर अहो त्या स्वप्नात कुठं पोचलो होतो मी बद्रीनारायणला, आणि आत्ता जाग झाल्यावर या घरात आहे. काय पळत 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 यावं लागलं, काहीच करावं लागत नाही. डोळे उघडले की घरात आहे, डोळे बंद होते तेव्हा नारायणाला आहे. म्हणाले काही पळावं लागतं. तरी स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडूसुता. म्हणजे जागे झाल्यावर काय पाय दुखतात की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. का स्वप्नात असताना गाड्यांमागून गाड्या, नाही तर विमान, नाही तर काही आपली गाडी, पण सारखा प्रवास करून करून तिथे पोचावं लागतं. मग स्वप्न पडतं त्या गावचं नाही. म्हणाले जिथलं स्वप्न पडायचं तिथं आपण पोचलेलेच असतो, आपल्याला काहीच प्रवास करावा लागत नाही. म्हणाले या आघवीच्याही अभिप्रायो काही, जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाची अर्थ. ह्याच्याच प्रमाणे लक्षात घे की जसं स्वप्नात प्रवास करून पोचावं लागत नाही आणि स्वप्नाच्या बाहेर पळत पळत यावं लागत नाही, तसं ह्या सृष्टीमध्ये सगळं भूतजात जन्माला घालताना मला काही कष्ट करावे लागत नाही, माझ्यापर्यंत काही येत नाही. मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. जैशी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलाली या काजा, तैसा प्रकृती संगू माझा, येर करणे तेही येचे. म्हणाले दुसरा दृष्टांत देतो. जे नियम राजांनी लावलेले आहेत, आपल्या घरातलं एक झाड तोडायचं आहे, इथे येईपर्यंत त्याच्या पायात उशीर झाला, 10 वेळा कॉर्पोरेशनची माणसं घरी येणार. नियम काय आहे प्रजेला लावलेला की तुम्ही जर कुठल्याही परवानगीशिवाय घरातलं झाड तोडलं आणि ते कोणी निदर्शनाला आणून दिलं तर त्याचा दंड 10,000 40,000 पर्यंत आहे, बरा दंड. आता दंड म्हटल्यानंतर कोणी आपल्या घरातली झाडं तोडील का? तो घाबरून बिचारा 40,000 आणि 10,000 त्याला दिसतंय. म्हणाले प्रजा काय करते मग?
व्यापारे आपुला लिया काजा. मग ती प्रजा आहे ती आपली नियमात व्यवहार करते, ती इकडे तिकडे जात नाही. तैसा प्रकृती संगू माझा येर करणे ते येचे. तसंच म्हणाले माझा प्रकृतीशी संग आहे हे लक्षात ठेव. वास्तविक पाहता सगळं काही तीच करते. संघ कशाचा? जसं राजांनी आपले नियम आखावेत आणि त्या नियमात प्रजेनी राहावं, तसं मी फक्त सांगतो प्रकृती हे करा आता म्हटल्याबरोबर तिचं सगळं सुरू होतं. तसाच माझा आणि प्रकृतीचा संबंध आहे. आता पाहे पा पूर्ण चंद्राची ये भेटी, समुद्र भरते अपार दाटी, देवी चंद्रासी काय किरटी उपखा पडे. म्हणाले त्या चंद्राच्या भेटीला जाण्याकरता समुद्राच्या लाटा पर्वत प्राय उसळत असतात. आता तो समुद्र काही तिथे पोचत नाही. आणि समुद्राला भरती येते, चंद्राचे काही श्रम आहेत का? चंद्राला काही श्रम होतात का? तो आहे तिथेच आहे. तसंच आहे ही एवढी मोठी प्रकृती सगळं निर्माण करते, मला काय श्रम आहे? मला काही श्रम होत नाही. जड परी जवळिका, लोह चढे तरी चळो का, कवण क्षीण भ्रामका भ्रामका सन्निधानाचा. लोखंड आहे, लोहचुंबकाच्या जवळ आलाय. जवळ आल्याबरोबर त्यांनी त्या लोहचुंबकाला स्वतःला खिचून घेतला आहे आणि तो त्या लोहचुंबकाला जाऊन चिकटलाय. म्हणाले लोखंड त्या लोहचुंबकाला जाऊन चिकटलं म्हणून लोहचुंबकाला काही त्रास आहे का? त्याला काहीच त्रास नाहीये. आलं ते लोखंड जरी चिकटलं तरी सुद्धा ते लोह काढलं तर ते बाजूला आहे. चुंबक आहे तसाच आहे. किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी. लक्षात घ्या म्हणाले त्याचप्रमाणे मी ह्या प्रकृतीचा अंगीकार करतो आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. मी त्या सृष्टीचा अंगीकार केला प्रकृतीचा की सृष्टी निर्माण होतच राहते. चालू झालं राडगाडगं, मग त्याला जन्म आहे, जे उत्पत्ती आहे, मग स्थिती आहे, मग तिचं पालन आहे, लय आहे, नाश आहे, चालू आहे. प्रकृती शक्ती हे करत राहते. म्हणाले हे जेव्हा माणसाला कळतं, हे अर्जुनाला सांगण्याच्या मागचा हेतू काय म्हणतात भगवंत? अर्जुना तुझं सगळ्या विषयीचं भय दूर होवो. तुला जे वाटतंय ना तुझ्या आप्तेष्टांचा मृत्यू होणार आहे, त्याचं भय आहे तुझ्या अंतःकरणात. तुला जर ह्या निसर्ग कळला आणि तो जर तू समजून घेतलास माझं कार्य कसं आहे, तर तुला भय वाटणारच नाही. तुझ्या मनामध्ये कोणता विचार येणारच नाही. जो हा भूतग्रामू आघवा असे प्रकृती अधीन पांडवा, जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी. पुन्हा एक सुंदर दृष्टांत दिला. तसंच हा जो सगळा भूतग्राम आहे त्याच्या तो प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृती त्यांना घडवतीये, मी घडवत नाही. म्हणजे आता सारखं ते आपल्याला काय सांगतायत, मी त्या भूतसृष्टीत नाही, भूतसृष्टी माझ्यात. आता हे एक वाक्य आपण लक्षात ठेवून 15 दिवसाकरता घरी जायचं. म्हणाले असे प्रकृती अधीन पांडवा, जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी. म्हणजे वेलाला वाढवण्याकरता कोण वेल वाढवतोय? माळी वाढवतोय, खतपाणी वाढवतायत, फवारे वाढवतायत, जमीन वाढवतीये, भूमी वाढवतीये, ती त्या वेलाला वाढवतीये. हे लक्षात ठेवा. ना तरी बाळाधिका वयसा, मगाशी म्हटलं ना आपल्याला, गोसावी देह संगू जायचा, अथवा घनावळी आकाशा वर्षी ये जेवी. म्हणाले नाही तर तुला दुसरा दृष्टांत सांगतो की ह्या सगळ्या देहाच्या विविध अवस्थांच्या मध्ये हा जो स्वामी आहे, गोस्वामी, गोसावी म्हणजे ते परब्रह्म, देह संगू जैसा, त्याचा जसा देहाशी संग आहे की तो काही करत नाही आहे, पण देहाच्या ठिकाणी जे विविध बदल आहेत ते आपोआप होत राहतात. आपण सहज म्हणतो की नाही, कुणी म्हटलं हो जरा तुमचा आता चेहरा खराब दिसाल, आता काय वय आहे, वयाप्रमाणे होणारच. प्रकृती कशी आहे, नाही थोडी तक्रार का हो, तक्रार का, वयपरत्वे येणारच. प्रकृती कशी आहे, वयाप्रमाणे बरी आहे. म्हणजे मनुष्य हे सगळं जे बोलतो ते स्वीकारू नये ना. काय स्वीकारू नये? की हे सगळे खेळ प्रकृतीचे आहेत, हे परब्रह्माचे नाहीत. म्हणाले का स्वप्नासी कारण निद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्र. ज्याप्रमाणे स्वप्नाला कारण झोप आहे, त्याचप्रमाणे हे अर्जुना लक्षात घे की प्रकृती ही जगाला जन्माला घालण्याकरता कारण आहे. आणि या आशेशाही भूत समुद्रा गोसाविणीगा,
आणि याच्या यावत सर्व भूतमात्रांना जन्माला घालणारी गोसावीण म्हणजे प्रकृती, आणि गोसावी म्हणजे अंतरात्मा, परब्रह्म, परमात्मा. म्हणजे स्थावर आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ. मग काही असो, स्थावर असो, जंगम असो, म्हणजे काय, जड असो, चेतन असो, सूक्ष्म असो, स्थूल असो, काहीही असलं तरी याला जन्माला घालणारी कोण आहे? प्रकृती आहे. म्हणून भूते हन सृजावी, का सृजिली प्रतिपाळावी, ये करणी न येती आघवी, आमुची या अंगा. त्यांनी सांगितलं, अगदी व्यवहारामध्ये बोलतो तसंच त्यांनी सांगितलं की हे बघा, ह्या सगळ्यांना जन्माला घालायचं, त्यांना खाऊपिऊ घालायचं, त्यांना मोठं करायचं, वाढवायचं, ह्याचा सगळा लोळ काही आमच्या अंगाशी येत नाही. भगवंत म्हणतो मी अलिप्त आहे ह्याच्यापासून, काय असेल ते सगळं प्रकृती बघते, मला काही बघावं लागत नाही. जळी चंद्रिकेची या प्रतिपाळी, ये करणी न येती आघवी, आमुची या अंगा. ते झालं. जळी चंद्रिकेच्या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली, तेवी माते पावोनी ठेली, दुरी कर्मे. जळामध्ये चांदण्यांचं प्रतिबिंब पडलं आहे, आणि तिथे पडलेल्या त्या प्रतिबिंबाला जळी चंद्रिकेची या पसरती वेली, पुष्कळ चांदण्याचे निरनिराळ्या प्रकारे छाया दिसत आहेत. ते वाढी चंद्रे नाही वाढविली. चंद्राच्या प्रकाशात आम्हाला ते दिसत असलं तरी त्या चांदण्यांच्या जलातल्या वेली काही चंद्राने लावलेल्या नाही आहेत. तेवी माते पावोनी ठेली, दुरी कर्मे. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी ती जी कर्म आहेत ती निर्माण जरी माझ्यापासून होत असली, किंवा त्या प्रकृती शक्तीला जरी मी अधिष्ठान, आता शब्द 2-3 लक्षात ठेवून आपण आजचा विषय संपवूया, की कर्म सगळी प्रकृती करते, पण त्याचं अधिष्ठान मी आहे. कसं आहे अधिष्ठान ते आता आपण लक्षात घ्यायचं, की अधिष्ठान म्हणजे तो काय आहे. आणि आता या 9व्या अध्यायाचा जो सिद्धांत येणार आहे तो आपण लक्षात ठेवायचा, की मी त्या प्रकृतीच्या ठिकाणी, म्हणजे निर्माण झालेल्या सृष्टीच्या ठिकाणी मी नाही, आणि निर्माण झालेली सृष्टी पण माझ्या ठिकाणी नाही. हे काल जे सगळे गोंधळ होते ते सगळे गोंधळ त्यांनी आज इथे आपल्याला निपटून दिले. याच्या पुढचे 2 श्लोक जर झाले असते तर आणखीन त्याला स्पष्टता होती. हा जो 10वा श्लोक आहे ना, त्या 10व्या श्लोकाचं स्पष्टीकरण अधिक आपल्याला स्पष्ट करणार आहे.